रूल नंबर 3, प्लीज डोंट स्पेंड टाइम इन अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स विथ युअर लव्ड वन्स. त्याचा अर्थ मी तुम्हाला समजवतो. बेसिकली आजकाल जे आढळलं जातं यंगस्टर्समध्ये की मग तो बॉयफ्रेंड असो गर्लफ्रेंड असो, त्यांचा ग्रुप एकच असतो मित्रांचा आणि ते एकत्रित नेहमी राहतात. त्याने काय होतं, विचारांचा खूप सारा गोंधळ होतो. कारण तुमच्या मित्राचा व्ह्यू तुमच्या गर्लफ्रेंडविषयी काहीतरी वेगळा असू शकतो किंवा तुमच्या मैत्रिणीचा वेगळा असू शकतो. तसंच वायजेवरचा तिचा असू शकतो तिच्या ग्रुपमध्ये. आणि अल्टिमेटली काय होतं, हे जेव्हा आपण खूप मिसळतो त्यावेळी प्रायव्हसी राहत नाही. त्याच्यानंतर अजून एक सर्वात मोठा याचा लॉस असा आहे की तुम्हाला तुमची आयडेंटिटी म्हणजे कपल आयडेंटिटी ॲब्सोल्युटली लॉस्ट होते. तुम्ही मूवीजला एकत्र जाता, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये एकत्र जाता, तुमचे सॅटर्डेज संडेज तुमचे वीकेंड्स सगळे एकत्र स्पेंड करायला लागतात. मग हळूहळू काय होतं माहिती आहे, अरे तो आला नाही, अरे ती आली नाही. अँड देन यू फॉरगेट की तुम्ही एक्झॅक्टली कोणाच्या रिलेशनमध्ये आहात. तुम्ही त्या मुलामुलीच्या रिलेशनमध्ये आहात, म्हणजे त्या मित्रांच्या रिलेशनमध्ये आहात, का तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडच्या रिलेशनमध्ये आहात. त्यामुळे हा प्लीज तुम्ही कटाक्षाने पाळा. ग्रुप असणं काही चुकीचं नाही, कारण शेवटी आजकाल यंगस्टर्समध्ये ग्रुपमध्येच एकमेकांमध्ये कुठे ना कुठेतरी सुरुवात होते या सगळ्या गोष्टींची. पण त्याच्यानंतर त्यातनं अलूफ होणं, स्वतःलाच टाईम देणं हे खूप गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द रिलेशन्स फेल बिकॉज ऑफ दिस रिझन की कपल्स स्टार्ट स्पेंडिंग टाईम विथ ग्रुप मीन्स देअर ग्रुप ऑफ फ्रेंड्स आणि मग सिच्युएशनमध्ये मेस होतो. काय बघा, माणसाचा स्वभाव आहे. एखादा व्यक्ती म्हणजे मित्र किंवा मैत्रीण तुमची समजा तुमच्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडविषयी एक रिमार्क करू शकते, काही रिमार्क करू शकतो की तो उद्धट आहे किंवा तो याला ॲटिट्यूड आहे किंवा ही इज सो काय म्हणतात तुमच्या आजच्या भाषेमध्ये सॉल्टी किंवा असं काही असू शकतं. आणि मग ते तुमच्या डोक्यामध्ये घोळत राहणार आहे आणि तुम्ही तुमचा हळूहळू परसेप्शन चेंज करणार. सो माय होल पॉइंट इज अल्टिमेटली इट्स युअर लाईफ अँड हर अँड हिज लाईफ. सो डोंट मेस इट अप विथ द एंटायर ग्रुप. आणि हा माझा ॲडवाईस फक्त यंग कपलसाठी नाही, म्हणजे अनमॅरिड. माझा हा आजच्या मॅरिड कपलसाठी सुद्धा आहे. कारण हे सेम गोष्ट होते. लग्नाच्या वेळी प्री वेडिंग शूट होतं, मग त्याच्यानंतर लग्न होतं, मग त्यानंतर एक हनीमून होतो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ते दोघं एकमेकांना विसरतात. मग त्यानंतर राहतात कोण माहिती आहे, त्यांचा ग्रुप. त्यांना फक्त आठवण राहते आपल्याला ग्रुपवर आउटिंगला जायचं, आपल्याला ग्रुपबरोबर बाहेर जायचं, आपल्याला ग्रुपवर पिकनिकला जायचं आहे आणि स्वतःची आयडेंटिटी विसरून जातात. मग काय होतं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हा एक करेक्ट एक्झाम्पल देतो. कोविडमध्ये मोस्ट ऑफ द कपल्स वेंट फॉर डिवोर्स. त्याचं रिझन होतं कारण त्यांना सवयच नव्हती एकामेकांवर राहायची. त्यांना कधीच माहिती नव्हतं की एकामेकांबरोबर टाईम स्पेंड करणं काय असतं, कारण इतक्या दिवस फक्त आजूबाजूला ग्रुप असायचे. आणि त्यावेळी सर्वात जास्त म्हणजे साधारण 30 to 40% डिवोर्स केसेसचा रेट वाढला. तो आजही आहे. आणि जेव्हा एकटे राहतात ना, तेव्हा त्यांना कुठेतरी जाणवतं की अरे हा कोण आहे किंवा ही कोण आहे, ही वेळ येऊ नका देऊ. हा कोण आणि ही कोण ना पहिल्याच फेजमध्ये ओळखायला पाहिजे. त्याच्यानंतर मग बॉन्डिंग होतं, मग त्याच्यानंतर रिलेशन कळतं आणि त्याच्यानंतर मग डिसिजन लेवलला येतो माणूस. सो प्लीज सगळ्या म्हणजे अनमॅरिड आणि मॅरिड कपल्सला हा माझा ॲडवाईस असेल, मित्र मैत्रिणी ग्रुप असणं चांगलं आहे, पण तेच असणं आणि तेच तुमचं आयुष्य बनणं तुमच्या रिलेशनसाठी धोकादायक. सो बी केअरफुल.